रेल्वेचा उड्डाणपूल सुकळी गावातून त्या ठिकाणी रेल्वे ट्रॅक जातो तिथे उड्डाणपुलाचा विषय आहे. काही तिथल्या जमीनधारकांचा अडवण्यात तो पूल आलेला. धारूरमधील सुकळी ग्रामस्थांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे आणि जयसिंग सोळंके या उपोषणस्थळी भेट देण्यासाठी आलेत. जयसिंगजी, काय मागणी? ह्याला प्रशासन कुठंतरी सकारात्मक दिसतंय? नाही, हा विषय म्हणजे रेल्वेचा उड्डाणपूल सुकळी गावातून त्या ठिकाणी रेल्वे ट्रॅक जातो तिथे उड्डाणपुलाचा विषय आहे. काही तिथल्या जमीनधारकांचा अडवण्यात तो पूल आलेला आहे आणि त्या संदर्भात सुकळीचे लोक या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. काल परवा दादांचंही कलेक्टरांशी या विषयावर बोलणं झालं होतं. उपोषणकर्त्यांचंही कलेक्टरांशी त्या ठिकाणी चर्चा झालेली. एक रेल्वे प्रशासनाचंही म्हणणं आहे की आमचं एस्टिमेट वगैरे सगळं जुनं, सगळं मंजुरी आहे प्रकल्पामध्ये, आम्ही काम करूयात ते, पण वाद जास्त मोठा होऊ नये. दोन्ही लोकांना, ज्या जमीनवाले आहेत त्यांना समोरासमोर बसून कुठेतरी सामंजस्याने हा प्रश्न सोडवता येतो का, या भूमिकेमध्ये सध्या तरी प्रशासन आहे. उद्या त्या संदर्भात मीटिंग बोलवलेली आहे, पण उपोषणकर्त्यांनी ही मागणी केली की SDM ऑफिसमध्ये ही मीटिंग न ठेवता कलेक्टरांनी स्वतः कलेक्टर ऑफिसमध्ये ती मीटिंग घेऊन याच्यातला मार्ग काढावा. नाहीतर मग जे कायद्याच्या अनुसार जे रस्ता करता येतो ती मागणी उपोषणकर्त्याची आहे. मला वाटतं आता बोलणं झालेलं आहे, उद्याची एक बैठक झाल्यानंतर त्याच्यात पुढे काय होतं त्याच्यामध्ये मार्ग काढावा. त्याच्यामध्ये काल अजितदादा बीड दौऱ्यावरती होते आणि ह्यांचे जे अपोजिट जे आहे, ज्यांची मागणी, जे काम अडवण्याचं काम करतात असं या ग्रामस्थांचं म्हणणं आहे, त्यांच्यावर जे आहे ते धनंजय मुंडे उरडले अशी देखील चर्चा आपल्याला पाहायला मिळते. मात्र समोरच्या लोकांकडून प्रशासनावर दबाव आणला जातो असं वाटतंय. नाही, आता कुठेतरी हे रेल्वेचं स्वप्न आता पूर्ण बीड जिल्ह्याचं इतक्या वर्षातून झालं आहे, पण ते बीड पुरतं सीमित न राहता आता पुढे जाणंही गरजेचं आहे. कायद्याने, नियमाने ज्या गोष्टी आहेत त्याची कुठेतरी बाजू आपल्याला घेतली पाहिजे. आता दोन्ही बाजूची मागणी त्या गोष्टीने तीव्र आहे. याच्यात काही सामंजस्याने प्रश्न सुटला, जी कायद्यानुसार आहे ते निघालं तर तो मार्ग बळा आहे. नाहीतर मग कायद्यानुसार आता जे मार्ग न्याय हक्कासाठी आहेत ते तर करतातच. त्याच्यामुळे काय प्रशासनासोबत काही चर्चा वगैरे केली? माझी आत्ता ह्याच्यानंतर माझी परत बोलणं होईल. मी आत्ता आदरणीय आमदार आमचे प्रकाशदादांशी बोललो. काल त्यांची कलेक्टरांची जी चर्चा झाली होती त्यानंतर मी आत्ता फोन केला त्यांना की मीटिंग इथे फक्त बीडमध्ये ठेवण्यासाठी एक जी विनंती आहे ती मान्य करून घ्या, असं मी आत्ता त्यांना बोललो आहे. जे दुसऱ्या ठिकाणाहून ते तुम्ही हे करा, जावा, जे दुसरा मार्ग तुम्ही निवडा असं ज्या लोकांचं म्हणणं आहे आणि यांचं जे म्हणणं आहे की आम्हाला डायरेक्ट रस्ता पाहिजे आमच्या गावापर्यंत जायला, हा जो प्रश्न तो आहे याच्याकडं कुठंतरी त्या ठिकाणी स्पॉटचं वगैरे पाहणी वगैरे केली? माझी स्पॉट पाहणी करायची गरज नाही. आता आम्ही सुकळी आमच्या मतदारसंघातलं गाव एक 10-15 दिवसाखाली सुद्धा मी त्या ठिकाणी जाऊन आलेलो आहे. त्यामुळे वेगळं स्पॉट पाहणी करायचं काही कारण नाही. आणि स्पॉट पाहणी अडचणीचं ठरू शकतं का? स्पॉट पाहणी करणं हे टेक्निकल लोकांचं काम आहे. ज्या अधिकाऱ्यांना त्याचे अधिकार आहेत त्यांनी त्या गोष्टीची स्पॉट पाहणी केली पाहिजे. पण छोटी जी रास्त मागणी ज्याची असेल ती त्या पद्धतीने पूर्ण होणं गरजेचं आहे. आणि प्रकल्प जो जसा ठरलेला आहे तसं होणं ही त्यांची मागणी आहे लोकांची. 2 किलोमीटर दूरवरून आमच्या गावापर्यंत जावं लागतं असं त्यांचं देखील म्हणणं आहे. तो दुसरा मार्ग जर निवडला, साहजिक आहे. आता दूर फिरून जर तुम्हाला पहिले जर 800 मीटरवर तुमचं गाव असेल त्याच्यानंतर 2 किलोमीटरवरून या, तर साहजिक आहे लोकांची, गाववाल्यांची मागणी असणार की आम्ही फिरून काय यायचं. याचा जो काही मार्ग आहे, जे काही त्याच्यामधलं सोल्युशन निघालं पाहिजे ते निश्चितपणाने उद्याच्या मीटिंगमध्ये निघेल असे आम्हाला अपेक्षा आहे. धन्यवाद. हे होते जयसिंगजी सोळंके आणि सुकळी ग्रामस्थांच्या उपोषणादरम्यान त्यांनी भेट दिली आणि मात्र यावर मार्ग निघेल अशी शक्यता जी आहे ते त्यांच्याकडून देखील वर्तवण्यात आली. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. काल अजितदादा पवार यांचा बीड दौरा होता आणि त्या दौऱ्यादरम्यानच धनंजय मुंडे एका व्यक्तीवरती ओरडले. मात्र ही उपोषणकर्त्यांची मागणी आणि त्या व्यक्तींची मागणी कुठंतरी जुळतानाचं चित्र देखील पाहायला मिळतंय. कॅमेरामॅनसोबत सुरेश